देवी, मी आता आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. आता आज्ञा असावी. नाही, एका अटीवर. उद्यापासून आख्यान सुरू व्हायला हवं मुनिवर. देवी, उद्या नवरात्रीला आरंभ होणार आहे. तुमचे भक्त तुमचे स्मरण करणार, तुमचा उत्सव साजरा करणार, तुमची आराधना करणार. हो, स्त्री ही मातृस्वरूप आहे, आदिशक्ती आहे, ह्याचंही हे स्मरण आहे. या क्षणी आपण क्षीरसागरात नाही आहोत ह्याचे मला भान आहे. तुम्हाला तुमच्या मूळ स्वरूपात तुमच्या भक्तांना भेटता येणार नाही ह्याची मला खंत आहे. योग असेल तर तेही घडेल, आणि सूक्ष्म रूपाने मी सर्वत्र आहेच. या नवरात्रात जे भक्त श्रद्धेने आणि पवित्र अंतःकरणाने माझं स्मरण, पूजन, ध्यान, हवन करतील, मला प्रसन्न वाटेल असं आचरण करतील, त्यांना मी प्रसन्न होईन. त्यांना धनधान्य, सुख समृद्धी आणि आनंद प्रदान करेन. नारायणी, या नवरात्रात तुमच्या स्तुतीसाठी मीही काही म्हणेन. प्रभो, अहो काय हे? नारायण नारायण. मला आत येण्याची अनुमती असावी. यावं मुनिवर. मुनिवर, काय वार्ता आहे? श्री म्हाळसा देवींची आणि माझी भेट झाली आहे. तुम्ही स्वतःहून त्यांना भेटलात? धाडसी आहात. नाही प्रभू, श्री खंडेरायांनीच सांगितले होते. श्री म्हाळसा देवींचीच इच्छा होती. ह्याचा अर्थ त्यांना जे जे कळायला नको होते ते कळले. होय प्रभू. माझं म्हणणं आहे की आता काही लपून राहायला नको. सत्य समजण्यासाठी जे काही घडायचं आहे ते घडू द्यावं. आज जेजुरी गडावर मल्हारी चरित्राच्या आख्यानाच्या निमित्तानं आपण एकत्र जमलो आहोत. शिवचरित्र शक्तीच्या उल्लेखाशिवाय पुढे कसं जाईल? आज नवरात्र उत्सवाला आरंभ होतो आहे.
ह्या नवरात्रात देवीच्या अनेकविध रूपांचे स्तवन, स्मरण आणि पूजन केलं जातं. आख्यानामध्ये हाच जागर सुरू होणार आहे. बंधू, प्रथम आख्यान जेव्हा सुरू झाले तेव्हा एक नियम करण्यात आला. शंकेचे निरसन करण्यासाठी गणेशाची नेमणूक करण्यात आली होती. पण आज आख्यानात जर मला कोणती शंका असेल तर मी ती कोणाला विचारायची? देवा, श्री म्हाळसादेवी जे म्हणतायत ते योग्य आहे. जर गणेश इथे नसतील तर आख्यान होणारच नाही. इथे येण्याआधी माझ्या हे ध्यानात होते, पण कुणाला इथे गणेशाचे स्मरण आहे की नाही हे मला पाहायचे होते. देवी, त्यांचं विस्मरण कोणालाही कसं होईल? देवा, गणेश यांना आपणच आमंत्रित करू शकता. विसरला होतास ना मला? मी तुला कसा विसरीन? आज तुझ्या आसनावर कोणीही बसलेलं नाही. तू तुझे आसन ग्रहण कर. होय माते. थांब माते. देवी, माझा नमस्कार स्वीकार करावा. तुमचा नमस्कार माझ्यापर्यंत पोचला श्री गणेश. तुम्ही आसन ग्रहण करावं. हो देवी. प्रधानजी, आता आख्यानाला सुरुवात करूयात. पण नारद मुनी अजून आलेले दिसत नाहीत. देवा, मुनिवर घटिका पाहून योग्य वेळी प्रवेश करणार आहेत.
नारायण नारायण. नारायण नारायण. हे माते, हे नारायणी, हे महालक्ष्मी, नवरात्रीच्या प्रथम दिवशी माझा नमस्कार स्वीकार करावा. मुनिवर, माझा आशीर्वाद आहे. मुनिवर, सगळे प्रतीक्षा करत आहेत. आख्यानाला सुरुवात करावी. जशी आज्ञा. श्री गणेशाय नमः. हे गणपती, या नवरात्रीच्या शुभ प्रसंगी आदिशक्तीच्या विविध रूपांची स्तुती आणि स्मरण करताना विद्येच्या रूपाने आपला आशीर्वाद असतो. हे श्री मार्तंड भैरवा, आपल्या समोर आदिशक्तीची प्रार्थना करताना आपलीही कृपा माझ्यावर असावी. माझे आराध्य श्री विष्णू यांनाही मी नमन करतो आणि हे कार्य संपन्न व्हावे म्हणून त्यांच्याकडे आशीर्वाद मागतो. तसेच प्रत्यक्ष श्री म्हाळसा देवींच्या चरणी मी माझी सेवा अर्पण करतो. ही गोड मानून घ्यावी ही प्रार्थना. मुनिवर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे या नवरात्रात मला माझ्या मूळ स्वरूपाविषयी समजेल असे आख्यान अपेक्षित आहे. मला जर सत्य समजले तरच आख्यान पूर्ण झाले असे मी समजेन. माते, आजपासून खऱ्या अर्थाने माझी परीक्षा आहे. हे आख्यान मांडणे एवढे सोपे नाही. मी प्रयत्न करतो आणि म्हणून या प्रसंगी माझी माता श्री सरस्वती आणि पिताश्री श्री ब्रह्मदेव यांना मी प्रार्थना करतो की माझ्या हातून हे कार्य यथोचित पार पडावे. नवरात्र किंवा नवरात्र ही युद्ध कथा आहे. अशुभावर शुभाने मिळवलेल्या विजयाची कथा. ही सृष्टी, अखिल ब्रह्मांड यांची माता प्रत्यक्ष श्री आदिशक्ती विविध रूप घेऊन अपत्याप्रमाणे सगळ्यांचे कसे रक्षण करते याची कथा म्हणजे नवरात्र. या नवरात्रात जो या दुर्गा स्तुतीचे श्रद्धेने श्रवण करेल त्याच्या सर्व इच्छा आदिशक्ती पूर्ण करेल. आज प्रथम श्री महाकाली देवीचे स्मरण करूया.
जगतपालक श्री विष्णू निद्रेत असताना मधु आणि कैटभाला मारण्यासाठी श्री ब्रह्मदेवांनी श्री महाकालीला जागवण्यासाठी तिचे स्तवन केले। महाकाली इंद्रनील मण्यासारखी जिची शरीर कांती आहे, जिला 10 मुख आहेत, जिने आपल्या हातांनी तलवार, चक्र, गदा, बाण, धनुष्य, परिध शूल, भृशुंडी, नरमस्तक आणि शंख ही आयुधे धारण केली आहे। साक्षात श्री ब्रह्मदेवांनी महाकालीचे कसे स्तवन केले आहे हे ऐका। ब्रह्मदेव म्हणाले, देवी तूच स्वाहा, तूच स्वधा, तूच वषटकार आहेस, स्वर ही तुझेच स्वरूप आहे। हे देवी तू अमृत स्वरूपी आहेस। नित्य अक्षर अशा प्रणवामध्ये म्हणजेच ओंकारामध्ये अकार, उकार आणि मकार या तिन्ही मात्रांमध्ये तू स्थिर आहेस। हे देवी तूच संध्या, सावित्री, परमजननी आहेस। तूच हे विश्व ब्रह्मांड धारण करतेस। तुझ्याच मुळे ही जगसृष्टी निर्माण झाली आहे। तुझ्याच मुळे या जगाचे पालन होते। आणि हे देवी तूच कल्पांती या जगाचा संहार करतेस। तू श्री, तू ईश्वरी, तू री, तू बोध स्वरूप बुद्धी आहेस। तू सौम्य आणि सुंदर आहेस। इतकेच नव्हे तर जगातल्या सर्वात सुंदर वस्तूंपेक्षाही तू जास्त सुंदर आहे। सर्व वर आणि अवर देवांमध्ये तू सर्वश्रेष्ठ परमेश्वरी आहेस। अशा अवस्थेत मी तुझी काय स्तुती करणार? जो या जगाच्या सृष्टीचे पालन आणि संहार करतो तो परमेश्वरही तुझ्यामुळे योगनिद्रावश झाला। अशी तू, तुझी स्तुती करण्यास येथे कोण समर्थ आहे? हे देवी तू आता मला प्रसन्न हो आणि त्या महाभयंकर मधु आणि कैटभ या असुरांना मोहून टाक। आणि जगदीश्वर भगवान विष्णूंना त्वरित जागे करून या 2 राक्षसांना मारण्याची बुद्धी त्वरित त्यांच्या मनात उत्पन्न कर। जयंती मंगला काली, भद्रकाली कपालिनी, दुर्गा क्षमा शिवा धात्री, स्वाहा स्वधा नमोस्तुते।